नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण राज्यशास्त्राची 18 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला बोर्ड पेपर आणि त्याची उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. ही उत्तरपत्रिका तुम्ही पाहिल्यामुळे तुम्हाला या आजच्या पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील, आपण लिहिलेलं उत्तर कितपत बरोबर आहे, ते कळणार आहे. त्याचबरोबर यापूर्वीच झालेले जे काही मराठी, इंग्लिशचा पेपर होता आपला, त्याचीसुद्धा प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे उत्तरासहित. तीही आपल्याला पाहायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे यानंतर होणाऱ्या सर्व पेपरच्या प्रश्नपत्रिका, IMP क्वेश्चन्स आपल्याला सहज उपलब्ध होतील. इयत्ता 12वी राज्यशास्त्र बोर्ड प्रश्नपत्रिका 18 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला हा पेपर. 80 गुणांचा आपला हा पेपर आहे आणि 3 तासाची वेळही दिलेली आहे. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक. उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. प्रत्येक नव्या प्रश्नांच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानांवर करावा. त्यानंतर प्रश्न पहिला अ बघा, 20 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्यातलं पहिलं 1. दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करणे हे सार्कचे प्रमुख उद्दिष्ट आहे. 5 गाळलेल्या जागा आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत अ भागामध्ये आणि 4 पर्याय आहेत. त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि पहिल्या गाळलेल्या जागाचा पर्याय आहे सार्क. तो जर तुम्ही लिहिला असेल तर तुम्हाला या प्रश्नाला 1 मार्क्स मिळेल. दुसरं, गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे, 1 मार्कासाठी. तिसरं, 1972 साली संयुक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरण विषयक परिषद स्टॉकहोम येथे झाली, 3रा पर्याय. 4. महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम लोकायुक्त ही संकल्पना राबवली. 5. भारताने श्रीलंका या देशात शांतीसेना पाठवली होती. त्यानंतर ब भाग, चुकीची जोडी ओळखा 3 गुणांसाठी. पहिला गट, त्याच्यातली पहिली अ भागातली चुकीची जोडी आहे WHO, जागतिक आरोग्य संघटना. त्याच्याऐवजी लिहायचं आहे आपल्याला जागतिक व्यापारी संघटना. आपल्याला चुकीची जोडी पण ओळखायला सांगितली आहे आणि ती दुरुस्त करूनसुद्धा लिहायची आहे. दोन्ही गोष्टी तुम्ही केल्या असतील तर 1 मार्क्स या ठिकाणी लिहायचं आहे आणि फक्त चुकीची जोडी ओळखली असेल तर अर्धा मार्क्स. पुढचं 2. क बेस्क्यू फादरलँड लायब्ररी लिबर्टी पोर्तुगाल, त्याच्याऐवजी स्पेन पाहिजे होतं. क ही जोडी चुकीची आहे. तिसरा आहे अ ही जोडी चुकीची आहे. राष्ट्रीय अनुसूचित जातींसाठीचा आयोग, महिलांच्या तक्रारीचे निवारण ही चुकीची आहे. त्याच्याऐवजी पाहिजे अनुसूचित जातींच्या हक्कांचे निवारण. त्यानंतर क भाग, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा 4 गुणांसाठी. 1. या कंपनीचे एका राष्ट्रात मुख्यालय असते, परंतु ती अनेक देशात कार्यरत असते. उत्तर आहे बहुराष्ट्रीय कंपनी. 2. 1990च्या दशकात काश्मीरी पंडितांनी काश्मीरमधून स्थलांतर केले कारण तेथे इस्लामिक आक्रमकता वाढली. ब पर्याय बरोबर आहे. आपण या क भागामध्ये 4 गुणांचा प्रश्न आहे आणि जर आपण अशा पद्धतीने पर्याय लिहिले असतील तर 4 पैकी 4 गुण हे काउंट करायचे आहेत. तिसरं बघा, स्वीडनमध्ये लोकपाल कार्यालय ॲम्बुड्समन म्हणतात. अ पर्याय. 4. भारत पाकिस्तान दरम्यान संबंध सुधारण्यासाठी केलेला महत्त्वाचा करार म्हणजे सिमला करार. क पर्याय लिहायचा आहे. त्यानंतर ड,
दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा 4 गुणांसाठी. पहिलं, 3 पारंपरिक आर्थिक क्षेत्रांपैकी तिसरे क्षेत्र. उत्तर आहे तृतीय क्षेत्र. 2. राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील लोकांचा सहभाग. उत्तर आहे लोकशाही. 3. अल्पसंख्याकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठीचा आयोग. उत्तर आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग. 4. जगात प्रचंड प्रमाणात मालवाहतूक करणारी जहाजे. उत्तर आहे मालवाहू जहाजे. या पद्धतीने उत्तर लिहायचे. त्यानंतर गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. 1. रशिया, युक्रेन, ताजिकिस्तान आणि चेक गणराज्य. उत्तर आहे ताजिकिस्तान. 2. युनिलिव्हर, बजाज, अमूल, गोदरेज. उत्तर आहे अमूल. 3. हवामान बदल, जंगलतोड, कचरा व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण. उत्तर आहे महिला सक्षमीकरण. 4. राष्ट्रवाद, दहशतवाद, नक्षलवाद, उग्रवाद. उत्तर आहे राष्ट्रवाद. प्रश्न दुसरा, संकल्पना चित्र पूर्ण करा. 9 गुणांसाठी हा प्रश्न आहे दुसरा. त्यातला अ भाग 4 गुणांसाठी. बघा ती संकल्पना. पर्यावरणाशी निगडीत समस्या. हवामान बदल, जंगलतोड, कचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण. त्यानंतर ब भाग. खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा 5 गुणांसाठी. शेंगेन क्षेत्र, त्याचा नकाशा दिलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा या ठिकाणी सूची पण दिलेली आहे. ती सूची पाहून आपण उत्तरं लिहायची. शेंगेन आणि युरोपियन युनियनचे सदस्य. दुसरं आहे शेंगेनचे सदस्य नसलेले युरोपियन युनियनचे सदस्य. कलर बघा त्यांचा. आणि 3 डार्क कलरमध्ये जे दिले आहेत ते युरोपियन युनियनचे सदस्य नसलेले शेंगेनचे सदस्य. आता बघा काय विचारलं आहे. पहिलं, शेंगेनचे सदस्य नसलेल्या युरोपियन युनियनच्या 2 सदस्यांची नावं. तर ती नावं आहेत आयर्लंड आणि सायप्रस. बघा या ठिकाणी पांढऱ्या डार्क कलरमध्ये दिलेले नसलेले सदस्य आपल्याला विचारलेले आणि म्हणून ते सायप्रस आणि हे आयर्लंड. पुढचा प्रश्न, युरोपियन युनियनचे सदस्य नसलेल्या शेंगेनच्या 3 सदस्य देशांची नावे. बघा दुसरं, सदस्य नसलेले युरोपियनचे सदस्य. थोडा फेंट कलरमधले जे काही राष्ट्र आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. उदाहरणार्थ नॉर्वे. बघा उत्तरं नॉर्वे, स्वित्झर्लंड आणि आइसलँड. इकडं आइसलँड. त्यानंतर हे नॉर्वे आणि हे स्वित्झर्लंड. या पद्धतीने उत्तरं लिहायची आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा बघा. ही जर उत्तरं तुम्ही लिहिली असतील तर तुम्हाला या प्रश्नाचे 5 गुण नक्की मिळतील. प्रश्न तिसरा हा 10 गुणांसाठी आहे. चुकीबरोबर ते सहकारण लिहा, कोणतेही 5. पहिलं, जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व कमी झाले आहे. उत्तर आहे चूक. दुसरं, भारतात नियोजन आयोगाची स्थापना कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली. उत्तर आहे चूक. तिसरं, राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. उत्तर बरोबर. 4. दहशतवाद म्हणजे समाजात दहशत भीती निर्माण करणे होय. बरोबर. 5. सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो. बरोबर. 6. अलिप्ततावाद हे भारतीय परराष्ट्र धोरणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य नाही. चूक. 7. नाटो ही आर्थिक संघटना आहे. चूक.
बघा या पद्धतीने आपण हा जो काही 10 गुणांचा प्रश्न आहे तो लिहायचा होता. आता चूक की बरोबर जर तुम्ही फक्त ओळखलं असेल, तर त्याला 5 गुण आहेत आणि ते सहकारण स्पष्ट केलं असेल तर पूर्ण 10 गुण द्यायचे आहेत. आपण कसं उत्तर लिहिलंय त्यावर आधारित या प्रश्नाचे गुण कॅल्क्युलेट करा. प्रश्न 4 बघा. खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा 9 गुणांसाठी. कोणतेही 3 प्रश्न लिहायचे आहेत. 1. संयुक्त राष्ट्र संघटना आणि आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता. 2. भारत-चीन. 3. गरिबी आणि स्त्रिया. 4. राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता. 5. गॅट आणि जागतिक व्यापार संघटना. 3 जर फरक स्पष्ट सहसंबंध तुम्ही लिहिले असतील तर त्याचे 9 गुण पकडायचे आहेत. प्रश्न 5वा बघा तुमचा 12 गुणांसाठी. खालील विषयांवर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा. बघा या ठिकाणी तुम्हाला हिट देण्यासाठी एक शब्दात उत्तर दिलेलं आहे. आपण त्याचं स्पष्टीकरण करायचं आहे. पहिलं, मानवतावादी हस्तक्षेपाबाबत आपले मत नोंदवा. तर हस्तक्षेप हा आवश्यक आहे, त्यावर आधारित आपलं मत लिहायचं आहे. दुसरं, भारतीय कृषी क्षेत्रावर जागतिकीकरणाचा प्रभाव पडला. हे विधान बरोबर आहे, पडलाय, कसा पडलाय ते स्पष्ट करायचं आहे. त्यानंतर भारतातील महिलांच्या स्थितीबद्दल तुमचे मत नोंदवा. भारताच्या महिलांच्या स्थितीमध्ये सुधारणा होत आहे, ते स्पष्ट करायचं आहे. चौथं, जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद. बरोबर आहे, जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद ही एक गंभीर समस्या आहे, त्यावर मत व्यक्त करा. 5. माहितीचा अधिकार. लोकशाही बळकट करणारा हा एक कायदा आहे, त्याचं मत मांडा. अशा पद्धतीने 4-4 गुणांसाठी आपल्याला कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची होती. तुम्ही जर ती लिहिली असतील तर त्या प्रश्नाला सुद्धा तुम्ही 12 गुण धरू शकतात किंवा 10 वगैरे गुण धरा. 1-2 मार्क्स कमी होऊ शकतात. त्यानंतर प्रश्न 6वा. खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. कोणतेही 2. 10 गुणांचा हा प्रश्न आहे. पहिलं, युरोपियन संघाची स्थापना व त्याचे कार्य कसे चालते ते स्पष्ट करा. दुसरं, जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू स्पष्ट करा. 3. भारतातील विकास प्रक्रियेचे 3 पैलू स्पष्ट करा. 4. राष्ट्रीय एकात्मतेसाठी संरचनात्मक दृष्टीने भारतीय संविधानात कोणत्या तरतुदी केल्या आहेत. या 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत 10 गुणांसाठी. ती जर लिहिली असतील तर तुम्ही हे गुण कॅल्क्युलेट करायचे. आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टमध्ये ती उत्तरं सहज मिळतील. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा 7वा. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे लिहा. 10 गुणांचा हा प्रश्न आहे. पहिलं, भारतातील प्रशासकीय सुधारणा खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. 5 मुद्दे दिलेले आहेत. 1. लोकपाल आणि लोकायुक्त. 2. नागरिकांची सनद. 3. ई-प्रशासन. 4. माहितीचा अधिकार आणि 5. नागरिकांचा सहभाग. पाचही मुद्दे आपण 2-2 गुणांसाठी स्पष्ट करायचे आहेत. किंवाचा प्रश्न आहे, भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक स्पष्ट करा. 1. भौगोलिक घटक. 2. आर्थिक घटक. 3. ऐतिहासिक घटक. 4. राजकीय घटक आणि 5. आंतरराष्ट्रीय व्यवस्था. दोघांपैकी एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिलं असेल तर 10 पैकी गुण हे घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीची राज्यशास्त्र या विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.